नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित ई लर्निंग प्रोसेस फॉर द इयर 2020-21 आपण विषय शिकत होतो बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 11th कॉमर्स. माझं नाव आहे ठाकोर CD. आपण आपलं तिसरं प्रकरण पाहत होतो जर्नल. त्याच्यातला आता आपण महत्वाचा भाग म्हणजे उदाहरणं पाहणार आहोत. आपल्याला 2 मेथड अशा दिलेल्या आहेत. त्याच्यातली आपण पहिली मेथड पाहणार आहोत सिंपल जर्नल एंट्री. तर उदाहरण काहीसं या पद्धतीने जे आपल्याला समोर दिसत आहे या पद्धतीने दिलेलं असतं. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ हेरंब. त्याच्या खाली दिलेलं आहे 2011 एप्रिल. नंतर खाली दिलेलं आहे नंबर 1. हे जे नंबर 1, 2, 5, 9, 11, 14, 18 आणि जे 30 हे जे आकडे दिलेले आहेत हे आहेत तारीख, डेट. त्याच्यावरती जे दिलेलं आहे आपण पाहिलं 2011 एप्रिल हे आहे वर्ष आणि महिना. जे आपण उदाहरण घेते, जे ट्रान्झॅक्शन आपण पाहत आहोत, जे व्यवहार आपण पाहत आहोत ते व्यवहार कोणत्या महिन्याचे आहेत? एप्रिल महिन्याचे. 2011 वर्ष आणि ह्या जे तारीख दिलेल्या आहेत 2, 1, 2, 5 हे आहेत तारीख, डेट. तर नंबर 1 आपण पाहणार आहोत. तारीख नंबर 1. हेरंब स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹71,000. हेरंबाने व्यवसाय सुरू केला 71,000 रुपयांनी. हा जे नंबर 1चं जे ट्रान्झॅक्शन आहे, जो व्यवहार आहे, हा आपल्याला प्रत्येक उदाहरणात सापडणार आहे. ह्या प्रकरणात असो किंवा आपण जे आता याच्यानंतर पुढचं प्रकरण पाहणार आहोत त्याच्यात सुद्धा आपल्याला हे सेम सापडणार आहे. फक्त मालक जो आहे व्यवसायाचा, जसं इथे हेरंब आहे तसं तो नाव बदलत राहणार. नंबर 2 आहे परचेस गुड्स फ्रॉम महेश ₹20,000 ऑन क्रेडिट. आपण महेशकडनं माल खरेदी केला 20,000 रुपयांना उधारीवरती. डिपॉझिटेड कॅश इन टू द बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडियामध्ये आपण पैसा जमा केला 30,000 रुपये. सोल्ड गुड्स टू धनराज ₹25,000 ऑन क्रेडिट. धनराजला आपण उधारीवरती माल विकला. तारीख 11. परचेस फर्निचर ऑफ ₹10,000 फॉर कॅश. आपण फर्निचर खरेदी केलं 10,000 रुपयाचं. पेड टू महेश बाय चेक ऑफ बँक ऑफ इंडिया ₹10,000. महेशला आपण पैसे पेड केले पण ते चेक थ्रू केले. बँक ऑफ इंडियाचा आपण चेक महेशला दिला. तारीख 18. रिसिव्ड अ बेरर चेक ऑफ ₹15,000 फ्रॉम धनराज. धनराजकडनं आपल्याला 15,000 रुपयाचा चेक मिळाला. पेड सॅलरी बाय चेक. आपण जो पगार आहे आपल्या इथं काम करणाऱ्या लोकांचा तो चेक थ्रू पगार दिला ₹4,000. आता असं उदाहरण आपल्याला दिलेलं असतं. आपण फॉर्मॅट पाहिला आहे की डेट, पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. सगळ्यात पहिले ह्या कॉलमच्या वरती जर्नल ऑफ श्री हेरंब. नेहमी तिच्यावरती आपण जसं पाहिलं वरती फॉर्मॅटमध्ये बी आपण पाहिलेलं आहे की वरती नाव लिहावं लागतं. जर्नल इन द बुक्स ऑफ डॅश 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 डॅश. जो बी ज्याचं बी नाव असेल, जो व्यवसायदार असेल त्याचं नाव तिथं आपण लिहित असतो. नंतर या फॉर्मॅटच्या खाली आपल्याला पाहायला भेटेल जे वर्ष होतं 2011 आपल्या उदाहरणाचं ते तिथं दिलेलं आहे. महिना एप्रिल ते बी तिथं दिलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर तारीख नंबर 1. आता आपण पाहणार आहोत तारीख नंबर 1. एंट्री दिलेली आहे पहिल्या याची, ज्याचा आपण व्यवसाय सुरू केला त्याची जर्नल एंट्री आपल्याला दिली आहे. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट 71,000. आता तुम्ही अमाऊंट पाहत असणार. जी डेबिट आहे ते डेबिटची अमाऊंट डेबिट कॉलमला आणि क्रेडिटची अमाऊंट क्रेडिट कॉलमला त्यांच्या समोरासमोर लिहिलेली आपल्याला पाहायला भेटत आहे. तर कॅश अकाउंट डेबिट का? तर आपण गोल्डन रूल्स आपण पाहिलेले आहेत. तर कॅश ही रिअल अकाउंट आहे. तर रिअल अकाउंटचं फॉर्म्युला आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर कॅश रिअल असल्यामुळे आपल्याकडे काय आलं? डेबिट व्हॉट कम्स इन. आपल्याकडे काय आलं? कॅश आली, पैसा आला व्यवसायात, म्हणून ते डेबिट. कॅपिटल आहे पर्सनल अकाउंट म्हणून ती
क्रेडिटला आहे. तसंच पुढचं जे आहे परचेस अकाउंट तारीख 2 परचेस अकाउंट डेबिट टू महेश अकाउंट क्रेडिट 20,000 परत अमाऊंट सेम समोरासमोर सारखी अमाऊंट लिहिली जात असते. बिंग परचेस गुड्स फ्रॉम महेश ऑन क्रेडिट महेशकडनं आपण उधारीवरती माल खरेदी केला होता. तर आपल्याकडे काय आलं आपण काय केलं परचेस आपल्याकडे माल आला गुड्स आले म्हणून आपण परचेस केल्यामुळे ते आपल्याकडे आहे. परचेस आहे नॉमिनल अकाउंट म्हणून नॉमिनल अकाउंट काय डेबिट द एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस आहे आपण परचेस केलं आपला खर्च आहे म्हणून परचेस अकाउंट डेबिट. आणि महेश आहे गिवर आपण उधारीवरती माल खरेदी केले असल्यामुळे महेशने आपल्याला ते दिलं म्हणून महेशचं नाव तिथं आलेलं आहे. महेश इज द गिवर. आणि त्याच्या खाली जे तुम्ही पाहतात बिईंग शब्दामध्ये ते बिईंग काय आहे नॅरेशन. बिईंग जो बी व्यवहार घडला त्या व्यवहाराबद्दलची माहिती आपण ब्रॅकेटमध्ये लिहित असतो. तसंच प्रत्येक व्यवसाय प्रत्येक गोष्ट ही आपल्याला दिसत आहे केलेली त्याच्या जर्नल एंट्रीज आपण केलेल्या आहे. तारीख नंबर 5 बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट 30,000 टू कॅश अकाउंट क्रेडिट 30,000. बँक ऑफ इंडिया बिंग कॅश डिपॉझिटेड इन बँक ऑफ इंडिया आपण बँक ऑफ इंडियामध्ये पैसे जमा केले. बँक ऑफ इंडिया काय आली पर्सनल अकाउंट डेबिट द रिसिव्हर. इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला नियम गोल्डन रूल्सचे जे नियम आहेत ते लावणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ती जर्नल एंट्री ते नॅरेशन किंवा ती गोष्ट वाचल्यानंतर ते ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शन प्रमाणे आपण जर गोल्डन रूल्सचा आधार घेऊन जर जर्नल एंट्री तयार केली तर ती परफेक्ट होत असते आणि व्यवस्थित होत असते. म्हणून गोल्डन रूल्सचा वापर करून आपली जर्नल एंट्री कधीच चुकत नसते. म्हणून बँक ऑफ इंडिया काय आली रिसिव्हर म्हणून डेबिटला बँक ऑफ इंडिया आणि आपल्याकडनं काय गेलं कॅश गेली म्हणून कॅश क्रेडिटला. मग त्याच्या खाली त्याचं नॅरेशन. नंतर धनराज अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. धनराजला आपण माल विकला तर धनराजने काय केलं रिसिव्ड पर्सनल अकाउंट आहे त्याने रिसिव्ह केलं माल तर धनराज डेबिट टू सेल्स आपण काय केलं माल विकला म्हणून सेल्स क्रेडिट. त्याच्या खाली परत त्याचं नॅरेशन. त्याच्या खाली नंबर 11 तारीख 11 त्याची एंट्री त्याच्या खाली त्याचं नॅरेशन. आता जर्नल मध्ये एक लक्षात ठेवायचं की प्रत्येक जर्नल एंट्री नंतर त्याचं नॅरेशन हे कंपल्सरी लिहिलं गेलं पाहिजे. त्याच्या खाली डेट वाईज डेट जी तारीख आपल्याला समोर दिसत आहे त्या तारखा आपल्याला नीट दिसल्या गेल्या पाहिजे. एक सारख्या तारीख आल्या पाहिजे. एक सारख्या म्हणजे जी तारीख असेल दिलेली उदाहरणामध्ये ती तारीख आपल्याला तिथं दिसलीच पाहिजे. त्याच्यानंतर अमाऊंट आपण पाहिलं की अमाऊंट ही त्याच्यात एक सारखीच आली पाहिजे. जी अमाऊंट आपल्याला उदाहरणात दिलेली आहे ती उदाहरणातली अमाऊंट आपली असलीच पाहिजे. जर डेबिट मध्ये सेम आणि क्रेडिट मध्येही सारखीच आली पाहिजे. वेगवेगळी अमाऊंट येत नाही. जिथं आपण पाहतोय सिंपल एंट्री मध्ये ही अमाऊंट नेहमी सारखीच असते. अमाऊंट ही सारखीच असते. डेबिटची अमाऊंट डेबिट कॉलमला डेबिटच्या समोर क्रेडिट कॉलमला क्रेडिटची अमाऊंट क्रेडिट जी केलेलं आहे त्याच्या समोर असं लिहित जायचं. आणि शेवटी येतं सगळ्या ट्रान्झॅक्शन जे संपल्यानंतर शेवटी येतं ते टोटल ही दोघी कॉलमची आपण थेअरीमध्ये पाहिलं आहे की दोघी कॉलमची टोटल ही सारखीच आली पाहिजे. कारण की दोघी कॉलम डेबिट अमाऊंट असेल किंवा क्रेडिट अमाऊंट असेल दोघींमध्ये अमाऊंट ही सारखी असते म्हणून दोघी कॉलमची टोटल ही सारखीच आली गेली पाहिजे.